भारतरत्न पुरस्कारासाठी नवीन यादी जाहीर झालेली आहे। नुकताच कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला, तर आता माजी पंतप्रधान नरसिंह राव तसेच माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न, तर हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना देखील मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे। चिखली ते जालना रोडवर भीषण अपघात झाला। रामनगर फाट्याजवळ ST बस आणि ट्रकचा अपघातात एक प्रवासी जागीच ठार तर 15 प्रवासी जखमी झाले। बस चालकाचे पाय तुटल्याची माहितीही मिळते। पुण्यावरून शेगावला ही बस जात होती। ओव्हरटेक करण्याच्या नादात बस ट्रकला धडकली। जखमींवर चिखली इथे उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवर्गावरून खासदार राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाच्या वतीने राज्यांमध्ये ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली। नाशिक भाजपाच्या वतीने रविवारी कारंजा परिसरात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुतळ्याला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद उमटतायत। सोलापुरात भाजपाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत आल्या आणि अवघा आसमंत इथं दणाणून निघाला होता। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील रुधाणा चांगेफळ या रस्त्याचं काम गेल्या 3 वर्षांअगोदर सुरू करण्यात आलं, मात्र या रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदार पसार झाला। त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे। 2 ते 3 वर्षांपासून चांगेफळ रस्त्याचं काम बंद आहे। या रस्त्याचं काम पूर्ण करून गावकऱ्यांनी रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी अनेकदा आंदोलनं केली, निवेदनं दिली, मात्र त्याची कुठलीच दखल घेतली गेली नसल्याने पॅन्थर सेनेचे रुधाणा चांगेफळ रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू केलेले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव इथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेलं आहे। त्याचबरोबर गावातील अनेक समस्यांकडे ग्रामपंचायत साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। सातत्याने मागणी करून देखील गावातील अतिक्रमण हटवलं जात नाहीये, त्यामुळे गावकरी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसले। या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्याने संतप्त गावकऱ्यांनी पुणे नागपूर महामार्ग रोखून धरला। गावकऱ्यांनी रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात असलेला आपला रोष व्यक्त केलेला आहे। कोंबड्यांच्या झुंजीवरील जुगारावर छापा टाकून कारवाई करण्यात आली। पांढरकवडा शिवारामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली। यावेळी 23 वाहने, 34,000 रुपये, 9 कोंबडे, 5 कोंबड्यांच्या काती असा 16,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी शेतमालकासह 28 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। लोकनेते आणि माजी नगराध्यक्ष सतीश बायास यांनी आपल्या उभ्या जीवनात समाजहित जोपासलं। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बयास परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासत मानव सेवा समितीसाठी स्वर्गरथ दान केलेलं आहे। या प्रथम पुण्यस्मरण आणि लोकार्पण सोहळ्याला आमदार इंद्रनील नाईक, निलय नाईक यांच्यासह असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती। मानव सेवा समिती शवयान म्हणजे स्वर्गरथाची नितांत गरज होती। ही गरज ओळखून बयास परिवाराने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची 13 जिल्हा स्तरांवरील रुग्णालये ताब्यात घेतली। त्यामुळे या 13 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये नसल्याने त्या ठिकाणी 500 बेड्स नवीन जिल्हा रुग्णालये सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केलेला आहे। मुंबई महानगर प्रदेशातील इतर प्राधिकरणांच्या परिवहन उपक्रमांच्या आणि खासगी बस सेवांच्या स्पर्धेला तोंड देत ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी धडपडणाऱ्या TMT प्रशासनाकडून गुरुवारच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर बस देण्याची घोषणा करण्यात आली। अर्थसंकल्पात बस तिकिटामध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता
परिवहन व्यवस्थापक भालेचंद्र बेहेर यांनी सन 2023-24चे 427 कोटी 19 लाखांचे सुधारित आणि सन 24-25 या आर्थिक वर्षाचे महसुली भांडवली खर्चासह 694 कोटी 56 लाख रकमेचं वास्तववादी आणि काटकसरीचं अंदाजपत्र सभापती विलास जोशी यांना सादर केलं. रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा यासाठी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या 10 महिन्यांमध्ये ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 598 मुलांचं भवितव्य सुरक्षित करून त्यांच्या कुटुंबियांमध्ये पोहोचवलेलं आहे. आरपीएफकडे मुख्यत्वे रेल्वेची मालमत्ता सुरक्षित राखण्याची आणि रेल्वे प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी असते. हे करतानाच आरपीएफ वेगवेगळे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत असते. प्रसंगी जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांचे जीवही वाचवते. मालमत्ता कराविरोधात पनवेलकरांनी आंदोलन छेडता चौथ्या काही दिवसात महापालिका प्रशासनाने कर वसुली पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीकरांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा इशारा महापालिकेने दिलाय. मात्र यापूर्वीही पनवेल पालिका प्रशासनाने असा इशारा अनेकदा दिला, परंतु थकबाकी निवासी मालमत्ताधारकांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही. त्यामुळे यंदाही पालिकेचा इशारा पोकळ ठरणार की पालिका खरोखरच कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.